उमेश नाईक साहेब इथे उपस्थित होतात. मेक ओके. उमेश जी मेघ जी उपस्थित होतात, त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. त्यानंतर इथे उपस्थित होतात मलेशियम गुंडी साहेब इथे उपस्थित होतात, त्यांनाही या क्रीडा मंचाने सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. श्रीधर वडेपिल्ली साहेब इथे उपस्थित होतात, त्यांनाही या क्रीडा मंचाने सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. शैलेश मुसब साहेब इथे उपस्थित होतात. शैलेश भाई मुसब, आम्ही आपणास विनंती करतो आपला सत्कार स्वीकारण्याकरिता आपण सुद्धा पुढे यायचं आहे. अगदी याच वेळेकडून आमच्या सगळे मान्यवर पाहुणे इथे उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच.
चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. ओके, व्यासपीठावर आपण इतर मात्र पाहतायत नितीशजी जाधव साहेब युवा नेतृत्व, त्याच्यानंतर किरणजी इट्टा साहेब, तथा उमेशजी मलिक साहेब त्यांना पाहत आहे. मल्लेशम त्यांनाही आपण मल्लेशम साहेबांना आपण इथून मात्र पाहत आहे. श्रीधर साहेबांना आपण इथून मात्र पाहत आहे. त्याच्यानंतर विनोद साहेबांना आपण इथून मात्र पाहत आहे. विनोद साहेबांना आपण इथून मात्र पाहत आहे. आम्ही सगळ्यांचं, त्याच्यानंतर शैलेशभाई मुसब असतील, सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. चला, षटकाला सुरुवात झाली आतापर्यंत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. स्ट्रोक तर चांगला आहे. यावेळेस ऑन साईडला विरकावून दिले गेले होतं चेंडूला. एकंदरीत जर का आपण बघितलं तर एकच सिंगल इथून मात्र अंकित होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. सिंगलचा खेळ जारी आहे. धावसंख्या दोन षटकांच्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 10 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. खूप वेळ हवेमध्ये, यावेळेला चेंडू फटका फसतोय. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला. क्या बात आहे. एमकेचे सगळे सपोर्टर्स आपण इथून मात्र आमच्या आशा पाटील स्टँड मध्ये पाहत आहे. क्या बात आहे. जबरदस्त सपोर्टर इथे मात्र पोहोचलेत. सपोर्टर्स एकदा आवाज येऊ द्या आपला. एमकेचे सपोर्टर्स एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे. एमकेचे सपोर्टर्स एकदा उभे राहा. आपण कॅमेऱ्यात तुम्हाला कैद करू. आशा पाटील स्टँडला उभे राहायचं आहे आपण. एमके के जितने भी सपोर्टर है खड़े रहना है. स्टेज कॅमेरा कव्हर कर त्यांना. स्टेज कॅमेरा कव्हर करा. क्या बात है. हेलो, अरे एमके सपोर्टर अंदर निलावडून रे, ए अंदर निलावडून रे. थोडं पुढे या, कॅमेरा करतो तू कॅमेरा. हा, आता हाय करा सगळ्यांनी. अरे निलावडून रे. चला जाऊयात. पुढचाही बॉल, याही वेळेस निर्धाव चेंडू. एमकेचे सपोर्टर्स आहेत ना, अर्धा रोल इथे मात्र ते अदा करताना पाहायला मिळतात. कारण जेव्हा आपण बघितलं की अशा पद्धतीचे सपोर्टर पोहोचतात तेव्हा एक वेगळं स्पिरिट. साई किरण उर्फ पोलाड या नावानं प्रसिद्ध आहे. आणि हो, पोलाडच्या बॅट मधून जसं पोलाड T20 का लॉर्ड, तसा आता मात्र इथे पोलाड बरसायला सुरुवात झाली आहे. पोलाड शिपारी चेंडू बोराईच्या पलीकडे षटकार साधावा. नक्कीच लास्टिको शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ सध्या तरी शेष जाताना बाकी जाताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 16. कुलंदाज ट्रॅकवर 40+ खेळाडू गणेश. पुढचाही बॉल फुलटॉस, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. हो, जजमेंट इथून मात्र चुकलं. बॅकअपला पोहोचलाय खेळाडू तिथे मात्र. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. षटक संपलं क्रमांक 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते 17-17. चला, आजच्या शेड्यूल मधली शेवटची मॅच अस्मिता स्पोर्ट आणि गानिष्का स्पोर्ट. चला, टॉस साठी यायचंय. 17 धावसंख्या.
चला गाणेशका स्पोर्ट आणि त्याच्या विपक्षात दोन हात करताना अस्मिता स्पोर्ट आणि गाणेशका स्पोर्ट आणि अस्मिता स्पोर्ट. तेच व्हाईट बॉल आहे असं वाटलं की डॉट बॉल जाऊ शकतोय, पण व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथे माझं दर्शवत आहे. कारण इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं खूप सारं फरक आहे आणि पंच दिशा दर्शवतील व्हाईटचं आमच्यापर्यंत. सिंगलने धावसंख्या 18 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना पुढचा बॉल आहे बॅटची कडा, फाईन लेगला निघून जाणारा हा चेंडू. निघून जातोय चेंडू. पहा जणू चब्रक लगावी या पद्धतीने हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 23-23. गोलंदाज सय्यर. पुढचाही बॉल यावेळेस पहा 1 बाउन्स क्लिअर केलं गेलं. हा हे चेंडू निघून जाते बाउंड्रीच्या पलीकडे. लगातार 2 चेंडू 2 चौकार 4. पोलाटकरिता पारितोषिक आहे अनिल लदानकडून. अनिल येदुरू साहेबांकडून पारितोषिक आहे. पोलाटनी जर सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. या गोष्टीची आपण पोलाट नोंद घ्यायची आहे. सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता 3000 रुपयाचं रोख पारितोषिक अनिल येदुरी साहेबांकडून इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. लगातार 2 चेंडू 2 चौकार इथे मात्र ठोकले. धावसंख्या 28-28 27 या अंकावर धावफलक. एक धाव पुन्हा एकदा अंकित केली जाईल. धावसंख्या 28. पोलार्डचा विकेट जर गोलंदाजांनी घेतला तर ईश्वर दादांकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. हो क्या बात आहे. यावेळेस चेंडू निघाला डायरेक्टली लँड झालाय. पोलार्डच्या बॅट मधून निघालेला चेंडू सरळ निघून जातोय. षटकार आणि या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 34 या अंकावर धावफलक. मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय रितेशजी जाधव, किरणजी हिट्टा साहेब, उमेशजी मेघजी आपण त्यांना पाहताय. त्यानंतर मल्लेशम कुंडी साहेब असतील, श्रीधर वडबल्ली साहेब असतील, त्याच्यानंतर विनोद सिलसिला साहेब असतील आणि शैलेशजी मुसब साहेब असतील. आणि उपस्थित त्यांच्यासमोर सगळे पुरुषोत्तमजी असतील, प्रदीपजी असतील, विनोदजी असतील, सगळ्यांना आपण इथं मात्र पाहताय. या स्पर्धेचा आनंद इथं मात्र घेत असताना चला पेय विश्रांती झाली असेल
पेय जर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला असेल तर थोडंसं घाई करणं तुम्हाला सगळ्यांना इथून मात्र बंधनकारक आहे. चला अस्मिता स्पोर्ट्स आणि गणेशका स्पोर्ट टॉस करण्याकरिता यायचं आहे. व्हाईट बॉल सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. चौथ्या षटकाची सुरुवात थोडंसं प्रॉपर होणं खूप सारी गरजेची आहे, कारण महत्त्वाचं षटक हे असतं आणि महत्त्वाच्या षटकामध्ये महत्त्वाचे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. एक वेळा जेवढा कमी प्रमाणात ओळखला होता येईल तेवढं फ्युचरसाठी चांगलं असतं टीमच्या. यावेळेस आपण इथून मात्र पाहता आहे स्ट्रोक तर चांगला इथे मात्र कन्वर्ट होईल. 1-2 टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते. छत्तीस या अंकावर धावफलक. याही वेळेस फुटबॉल निर्धावफेकी. पोलारच्या 3 चेंडू 3 षटकाराकरिता 3000 रुपये स्वरूप पारितोषिक आणि निजूर साहेबांकडून पुन्हा एकदा पोलारच्या मार्फत पाहायला मिळते. पोलारच्या पारितोषिक षटकारांना जे पारितोषिक लावलंय तशी खेळी होणं खूप सारं गरजेचं आहे. चला अस्मिता स्पोर्ट्स आणि त्याच्या विपक्षात गणेश काय इलेव्हन. चला टॉस साठी पण बी रेडी राहायचंय. चला टॉस बॉक्स मध्ये या त्वरित गणेश आणि अस्मिता. पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या सिंगलनं 38-38. पुरुषोत्तम दादा आणि त्यांची संपूर्ण टीम रजा घेत असताना आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद पायचीच्या स्वरूपात. फलंदाज इथे मात्र पोलार्ड बाद बॅकडोर डगआउट. नक्कीच रितेश दादा विनंती करतोय आपण टॉस करायला यायचंय. किरणजी इट्टा साहेब आम्ही आपणास विनंती करतोय. उमेशजी मल्लेश्याम गुंडीजी आम्ही आपणास विनंती करतोय. श्रीधरजी साहेब आम्ही आपणास विनंती करतोय आणि शैलेशजी मुसाफ साहेब आम्ही विनंती करतोय आपण टॉससाठी यायचंय. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेला जेलची संधी. इथे मात्र जेल. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक संपलाय क्रमांक 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये
38 विजयाकरिता 39 39 धावसंख्येची आवश्यकता. चला टॉस होताना आपण पाहतोय आजच्या शेड्यूल मधली ही मॅच असणार आहे. दोन बाजू आहेत. PPL 2025 आणि जय मार्केंडे आणि दुसरा असणार आहे PPL. नाण्याच्या दोन बाजू आहेत. टॉस केल्या जातील. आपण इथून मात्र पाहत आहे. कॉल कोण देणार आहे? अस्मिता इथे मात्र टॉस देत आहेत. आपण पाहत आहे जय मार्कंडे असं आलं आणि टॉस सुद्धा इथे मात्र विन झालेला आहे. त्याच्या आधी आपण रितेश दादांच्या दिशेने जाऊयात. रितेश दादा कसं वाटतंय? आपण भिवंडी मधल्या सगळ्या टीमला आपलं खेळ टुर्नामेंटला स्पॉन्सरशिप असते. आपले फ्लेक्स आम्ही पाहतोय. आज मात्र इथे आपण पद्मशाली प्रीमियर लीग 2025ला पोहोचलात. कसं वाटतं आयोजन नियोजन? सर्वप्रथम मी आज पद्मशाली प्रीमियर लीगचे जे का कोणी आयोजक असतील त्यांचं मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. कारण की आज तेलुगू समाजामध्ये पण चांगले क्रिकेटपटू आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स दाखवायचा त्यांना संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी आयोजकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम मी आज या ठिकाणी जेवढे खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत मी त्यांचंसुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो की एवढा ऊन असूनसुद्धा एवढा उन्हात ते क्रिकेट खेळतात. म्हणजे त्यांचा क्रिकेटवर किती प्रेम आहे ते या क्रिकेटच्या माध्यमातून ते दिसून येतं आहे. आणि इथे उपस्थित सर्व खेळाडूंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे कोणी या ठिकाणी फायनल जिंकतील त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि जे हारतील त्यांना पण शुभेच्छा देतो की पुढच्या प्रीमियर लीगला ते सुद्धा या फायनलचे विजेता असतील. आणि आयोजकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तदनंतर आम्ही जाऊयात. आपण अस्मिता स्पोर्ट्सच्या दिवशी नाणेफेक विंजाला काय निर्णय असेल? बॅटिंग. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हालाही असेल. गणेश खा स्पोर्ट नाणेफेक विन झाले असते काय निर्णय असता? बॅटिंग केलं असतं, आता फिल्डिंग करा. चांगली फिल्डिंग करा. थँक्यू. तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चला मॅचला सुरुवात करायची आहे. त्वरित या मैदानाच्या आतमध्ये.
कॉमेंट्री बॉक्सच्या समोरची गर्दी थोडीशी बाजूला करायची आहे. कॉमेंट्री बॉक्स समोरून थोडी गर्दी बाजूला करायची आहे. चला 39 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये भासते. सलामीची जोडी किरण आणले गेले. पहिलाच बॉल किरणचा उडवला गेलाय, चेंडूला पाठवला गेलाय. क्या बात आहे. इथे मात्र MK एंटरप्राइजेस संघाला आणि MK एंटरप्राइजेसच्या सपोर्टरला पुन्हा एकदा जल्लोष खेळण्याची संधी. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार, ठोकलाय चौकार. 4. शिवा आणि प्रथमेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हातानं पुन्हा एकदा शिवाच्या बॅट मधून चेंडू उडवला गेला होता आणि पाठवलं गेलंय. याही वेळेला चेंडूला कुठे तर बाउंड्रीच्या पलीकडे बॅक किंवा 1-2 चौकार. 4. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल फुल टॉस एंड फुल टॉल वसूल. ऊपर वाला जब भी देता चप्पर फाड़ के. 9+ चौकार. टोटल 5. चौकार टोटली 5 धावा इथून मात्र मिळतील. आणि इथे मात्र आपण पाहू शकता की सलग 3 चेंडू 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होत असताना खरं तर विकेट हॅट्रिक असते, पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर चौकार हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि नो बॉल येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. जहा भी मारो जैसी भी मारो आपकी ये मर्जी बस रनआउट नाही होणार हे मनामध्ये आता मात्र बिंबवावं लागेल आणि त्या अनुषंगाने फलंदाजी येणाऱ्या पुढच्या चेंडूवर करावा लागेल. आणि फ्री हिटच्या चेंडूवर फ्री माइंड अगदी अलगत जसं रॅपर काढून चॉकलेट खावं त्या पद्धतीने ठोकलाय. इथे मात्र षटकार. 6. पावलांचा वापर पुढे खेळण्याचा प्रयत्न. ड्रॉप झाला जेल. जीवनदान अरे जीवनदान दिलंय कोणाला तर जीवनदान दिलं गेलंय इथे मात्र शिवाला, ज्यांनी आधीच्या बॉलमध्ये 3 चेंडू 3 चौकार आणि 1 षटकाराची केळी केली होती. धावसंख्या एकेरी धावेच्या भरतीने जाऊन पोहोचत असताना 20-20 या अंकावर धावफलक.
मला असं वाटतं एम के टीम एम के ना एम के एंटरप्राइजेसचे सगळे फलंदाजच घेतलेत काय काय टीममध्ये असा प्रश्नचिन्ह आहे. जो येतो आणि तो इथे मात्र षटकार टोकून जातोय. पॉवरफुल स्ट्रोक. षटक संपलंय क्रमांक 1चा. पहिल्या बाकी आहे का? क्षमस्व 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये. (26-26) या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल हाही उडवला होता पण तिथे मात्र फटका फसला आहे झेलबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 26-26. अजूनही विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता. येणारे 18 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. One second dot ball. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण जखडून पकडून ठेवायला सुरुवात केली आहे. एकच धावा अंकित होईल. धावसंख्या 27. विकास आलाय का? कॅप्टन स्वतः विकास नाही. विकासने टॉस जिंकल्यानंतर खूपदा बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. त्याचं उत्तर आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितला सातत्याने बॅटिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारला होता आणि तो का स्वीकारायचं त्याचं उत्तरही त्यांनी त्याच्या खेळाडूच्या मार्फत दिलं होतं. धावसंख्या 27 या अंकावर धावफलक. पुन्हा ट्रॅकवर गोलंदाज तयार. ओहो सुई चीट करायचं होतं. लगा तो सिक्सर नाही तो मुंबईचा फिरका मिक्सर जो की कभी मिलता नाही आहे असा हा प्रयत्न सध्या तरी पाहायला मिळाला. गणेश का टीम. ओहो यावेळेस पहा फटका फसला. पोलाट चेंडू खाली. विकेटचं बटन. गणेश का टीम आपण प्रॅक्टिस जरूर करा पण चेंडू आतमध्ये येऊन नका देऊ. कॅप्टन की बारी खल्लास. कॅप्टन होतो इथून मात्र बाद आणि परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला.
चला बॅटर काय यार. तेरा चेंडू आणि विजयाकरिता 12 धावसंख्येची आवश्यकता. न्यू बॅटर राहुल. चला लवकर या बॅटर. बॅटर जर आपण लेट केला MK तर 2 धावांकरिता पॅनलाइज केलं जाईल. ही वॉर्निंग असणार आहे तुम्हाला. सो आपण बी रेडी राहायचं आहे. गोलंदाज तयार. ओहो पुढचाही बॉल यावेळेस निर्धावपैकी डॉट बॉल आणि षटक संपले. क्रमांक 212 चेंडू विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता. काय गोलंदाजी पहा. इथे मात्र आपण पाहताय फक्त एक धाव खर्च करून दिली गेली आणि एक विकेट सुद्धा प्राप्त केलंय गोलंदाज राजकिरणने. चला 12 चेंडू विजयाकरिता 12 धावसंख्येची आवश्यकता. चला फिल्डिंग टीम आता आपण घाई करा. पोलार्ड घाई कर थोडी. गोलंदाज सज्ज होईल. स्ट्रॉंगली अपील. कमबॅक गोलंदाजांनी करायला सुरुवात केली. आता मात्र 11 चेंडू विजयाकरिता 12 धावसंख्येची आवश्यकता. 1 मिनिट अंपायर अँड बॉलर. ओके थँक्यू बॉलर. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. गोलंदाज तयार. सिंगलचा खेळ जारी आहे. 10 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक नव्हता आपण पोहोचला होता. घडली आहे सूट त्याच्याकडून. विकेट पतन फलंदाज बाद. चला MK आलेली हातात आलेली मॅच उकाल. पेनल्टी लागली तर पाठवा पट्ट लवकर बॅटर. गोलंदाज तयार.
चेंडू निघून जातोय सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. हा चौकार कदाचित मॅचला कलाटी लावण्याचं काम करेल का? चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. धावसंख्या 34. विजयाकरिता 5 धावसंख्येची आवश्यकता. 5 रन्स. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. सिंगल इथून मात्र मिळते. एका हाताने क्षेत्ररक्षण डब्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटची होती संधी. बाल बचगे चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपलंय. क्रमांक 3चा धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच धावसंख्या 36 या अंकावर. विजयाकरिता 6 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. आकाश तुमा यांच्याकडून विकी यांनी जर षटकार ठोकला तर 555 रुपयाचं रोख पारितोषिक. 555. विकास यांनी जर का षटकार ठोकला, विकी यांनी जर षटकार ठोकला तर आकाश तुम्मा यांच्याकडून 500 रुपये.
आपल्याकडे जर 13वा खेळाडू अवेलेबल नसेल तर 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून पाणी देऊ शकतो आणि नावं सांगण्याची कामं करू शकतो. एमकेला 2 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. ज्यांनी पण हा ऑब्जेक्शन घेतला त्यांनी लक्षपूर्वक क्रिकेट खेळलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कुठल्या क्षणाला कुठलं डावपेच टाकायचा किती लक्ष प्रॉपर असणं गरजेचं आहे हे असणं गरजेचं आहे. बघा 2 धावांनी पॅनलाइज केले गेले म्हणजे 4 धावेची आवश्यकता होती. 2 धावा पॅनल्टीच्या पकडल्या तर आता मात्र 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारे चेंडू शेष असतील 6. बॅटर कोण कोण आहेत? विजय आणि शिवा. 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. ना पॅनल्टीच्या 2 ऍड केल्या. 4 पाहिजे होत्या ना मग 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. चला मॅच चालू करायची आहे. चला मॅच चालू करा प्लीज कारण आम्ही आधी हे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले होते. आकाश विकास आपण वरती थांबा. विकास पॅव्हेलियन मध्ये थांबा. विकास पॅव्हेलियन में जाना है आपको. विकास चला फील्डिंग लावून घ्या. चलो विकास ऊपर जाना है आपको. चला फील्डिंग टीम पोलार्ड चालू करा गेम. बॉलरला सांगा आपल्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यद. ओहो हो यावेळेस पहा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि आता मात्र 6 धावसंख्येची आवश्यकता. पहा मी आधी म्हटलं की कशा पद्धतीने लक्षपूर्वक क्रिकेट खेळलं गेलंय. प्रेजेस ऑफ माइंडनं क्रिकेट खेळणं म्हणजे काय याचं उदाहरण सध्या तरी इथे मात्र दर्शवलं गेलंय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. थोडासाही बॉल याही वेळेस डॉट बॉल
आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. जो आता बॅटर दोन्ही बॅटरला एकच सल्ला देऊ इच्छितो की जो काही झालं असेल, जे काही घडलं असेल ते आपण सगळं आता मात्र विसरा आणि आता मला 6 धावा करायच्या हा विचार मनामध्ये ठेवावा लागेल. कारण गोलंदाजी करत असताना कुठल्याही प्रकारचं प्रेशर घेत नाही आहे आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने फलंदाजीही करत असताना आता मात्र सगळा विचार बाजूला सारावा लागेल आणि अटॅकिंग बॅटिंग इथून मात्र करावी लागेल. आणि यावेळेस विजयाचा शंखनाद करणारा हा फटका सामना विजयशी ठरताना इथून मात्र पाहायला मिळतोय. येस एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकताय.